हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम कुळे सॅम सपना व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बरे आहात ना? काळजी घ्या. सो आजचा एपिसोड होणार आहे हा आपल्या येळणे गावातील होणार आहे. सध्या मे महिना आहे आणि आपला तरुण वर्ग म्हणण्यापेक्षा संपूर्ण फॅमिली घेऊन बरेचसे लोक आता गावी आलेले आहे. सो एकंदर कोकणातला माहोल हा आपण म्हणू शकतो एक फॅमिली आणि एक गाव असं अटॅचमेंट करणारा हा एपिसोड आहे आणि एक वेगळं रिलेशन बिल्ड करणारा, कारण की बरेचसे लोक मे महिन्यामध्ये सुट्टी पडते शाळेला मुलांना, त्याचबरोबर काही ऑफिसवाले असतात ते सुट्टी घेऊन आपल्या गावाकडे येतात. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत आपलं येळणे गाव आणि सध्या काय चालू आहे, कशा पद्धतीने गावामध्ये तयारी चालू आहे पावसाळ्याची, कोणकोणते खेळ खेळले जात आहेत, ते आपण या एपिसोडला सुरुवात करूया. आणि म्हणजे तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने करून ठेवा आणि सॅम सफरना व्लॉग हे इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तो मीही आलो आहे काही दिवसासाठी, तर मीही तुम्हाला इथले एपिसोड हे कमाल धमाल दाखवणार आहे. सध्या कोकणामध्ये काय चालू आहे हे दाखवणार आहे. आणि हे सगळं पाहताना मला एक गोष्ट आवर्जून इथे नमूद करावीशी वाटते की म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे बऱ्याच जवळ एक 7-8-10 वर्षापूर्वी म्हणजे कोकणामध्ये आपल्या गावी आंबे खूप कमी प्रमाणात होते आणि त्यावेळेला मुलं खूप होती, तर जंगलात जाऊन आंब्यांवरती दगड मारून आंबे पाडून घेऊन यायचे. पण आत्ता सध्या ही परिस्थिती आहे की जंगलामध्ये आंबे खूप आहेत, पण त्या आंब्यांना दगड मारून ते आंबे घरी घेऊन येणारे कोणीच नाही. म्हणजे ही सध्या कोकणातली सत्य परिस्थिती आहे. मी आता टॉप अँगलला उभा आहे. या टॉप अँगलवरून आपल्या येळणे गावाचा सुंदरसं दृश्य आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो हे संपूर्ण आपलं येळणे गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि मध्यभागी रस्ता आणि दोन्ही बाजूस घरं अशी या गावाची रचना आहे. चला तर आपण या गावाची एक पाहणी करूया. पावसाळ्याची तयारी चालू आहे ना, ते साफसफाई पाऊस लागला तर गवत काढायला भेटत नाही, भीती वाटतं सापांची. बरोबर. आपण गवत काढणार. हे बघा आता साफसफाई चालू आहे, पावसाळा तोंडावरती आलाय त्याच्यामुळे, आणि सगळं पानं पाळापाचोळा पडल्यात होता जळवत आहे आते, आणि हे संपूर्ण प्रॉब्लेम होईल. बरोबर. नारळाची झाड आहेत, त्याचबरोबर आंबा फणस, ही बाग इथे पहिला वाडा होता ना. बाबू हा फणस बस एवढा झालाय, पाना नाही येतात एवढ्या कैऱ्या आणि काले पडतात. काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला तर खत वगैरे टाकावं लागेल त्याला. काय ह्याच्यापेक्षा लहान लहान फणस येतात. हा ना. हा एवढा मोठा झालाय तरी अजून येत नाही. अच्छा मंडळी, वरून गाव पाहिल्यानंतर आपण आता खाली जाऊया. पावसाळा तोंडावरती आल्यामुळे इकडे आपण पाहिलं तर आपल्याला अंगणात कडधान्य सुकत घातलेले पाहायला मिळतात. गावचं असं सुंदर दृश्य पाहिलं ना की मन अगदी प्रसन्न होतं. ही वाऱ्याची झुळूक अगदी मनाला भिडते. काही म्हणा, पण इथलं सुख भारीच आहे. ना कसल्या कामाची दगदग, ना कामाचं टेन्शन, सगळं एकदम निवांत, एकदम निसर्गाच्या कुशीत. आपलं कोकण हे भारीच आहे. आपण आता तिट्यावरती आलेलो आहोत आणि इथे पाहिलं तर अंगणात मुलांची क्रिकेटची मॅच चालू आहे. हे भारीच असतं. अजूनही आम्ही अंगणात क्रिकेट खेळतो, कारण की अंगणात क्रिकेट खेळण्याची धमाल आहे ना, ही भारीच आहे. हे बघा, इकडे क्रिकेटची मॅच चालू आहे. मुंबईवरून मित्रमंडळी आली की आपल्या पायरीवर बसून गप्पा मारण्याची प्रथा ही कोकणात पूर्वीपासून आहे. मित्रांबरोबर बसायचं, जुन्या गप्पा मारायच्या, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. हे सारं भारीच असतं. हे अनुभवायला मजा येते. बघा, हा वर्गमित्र प्रशांत गोरिवले गावी आता आंबे पॅक करते, मुंबईला जायची. तर कधी चाललास? उद्या सकाळी. घाम तर मजबूत आलाय रे. आंबा काय एवढा, काय विषय काय? खूप आला आमच्या यावर्षी. मागचे आम्ही भरपूर आहेत ना आमचे. किती दिवस होतात गावी? काय होतं 4 दिवस. मजा आली? भरपूर मजा आली. हे बघा, एक बोलल्याच्या इकडे आलो आता. मुंबईला जायची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे आंबे पॅकिंग करतोय ते.
आंब्याची चिपणूक चालू आहे. आर्यन आंबा खाते. मी तुम्हाला आता मंदिराच्या परिसरात घेऊन आलेलो आहे. की बघा ही आय वयस्कर होऊनही तिची आपल्या जीवनावरची कसरत अजूनही चालूच आहे. हे गावच्या मुख्य ग्रामदेवतेचं मंदिर आहे. ते नाव आहे भैरवनाथ प्रसन्न. संपूर्ण गावाला बांधून ठेवणारा, सगळ्यांना अगदी आनंदी ठेवणार हेच ते मुख्य गावचं ग्रामदैवत आहे. तर मंडळी आपण आता शैलेशदाच्या घरी आलोय आणि इकडे जर पाहिलं तर कौलांची साफसफाई चालू आहे. आजी आहे इकडे आणि इकडे बघा लाकडं, त्याच्यानंतर कौलांची साफसफाई चालू आहे. शैलेशदाच्या चेहऱ्यावरती घाम दिसतोय, भरपूर थकलाय, काम केलंय. काय बोलते शैलेशदा? काय नाही, सगळे पावसाची तयारी आहे. आता मुंबईला जायची तयारी आहे आमची, त्याच्यामुळे सगळी साफसफाई करून दरवर्षीप्रमाणे आम्ही येतो पावसाळ्याच्या आधी आणि शेवटी पावसाळा चालू व्हायच्या आधी ही सगळी साफसफाई करून मुंबईला जायची तयारी असते. आणि ही कौलं साफसफाई करून आम्ही एका साईडला म्हणजे पागोलीच्या साईडला लावून ठेवतो. बरोबर. आता ते साफ करताना आपल्याला विसूप पण दिसला. बरोबर. हा, सो आता ही कौला आहे ती व्यवस्थित साफसफाई करून आणि ही लाकडं साफ करून आता परत ते आवड डाळणार देणार आहे. अच्छा. सो हे लाकडं आहेत, हे पावसाळ्यात वापरासाठी येतील, त्याच्यामुळे साफसफाई करून आता एक ठिकाणी व्यवस्थित रचून ठेवत आहेत. बघ कौलाची एक लाईन कशा पद्धतीने लावले पाहू शकतो. कोकणात जर पाहायला गेलं तर पावसाळ्यामध्ये ही सर्व आगोट म्हणतो, म्हणजे लाकडं आम्हाला सगळं साफसफाई. जे मुंबईकर येतो ती लाकडं फाटी, त्याच्यानंतर मग कौलं साफसफाई करून एका विशिष्ट ठिकाणी रचले जातात. याला आपण पावसाळ्याची तयारी, पूर्वतयारी म्हणतात. आता काही दिवसावरती पावसाळा येऊन ठेपलाय. प्लास्टिक वगैरे लावलंच का घराला? काय आता लावायचं आहे. शेवटी 30 तारखेला म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर प्लास्टिक वगैरे आम्ही लावून मुंबईला जातो. किती दिवस मुक्काम आहे? आता 30 तारखेला आम्ही आहोत इकडे. 30 तारखेपर्यंत लहान मुलं सगळं परिवार आम्ही आलोय. बरोबर. कोकणातले आंबे वगैरे खाल्ले, भरपूर फणस खाल्ले. दादा पण मदत करले, पाहुणे आमचे आलेत. बरोबर. हडका गावावरून खास मदतीसाठी. मदतीसाठी. अच्छा. हे बघा हे दोघे आलेत. काय नाव तुमचं? ध्रुव. कशाला गावी आल्यानंतर मजा आली? खूपच. आंबे खाल्ले का? खूप. मग काय सांगशील गावची मजा? गावची मजा वेगळीच असते, ती मुंबईला नसते. अच्छा. पुढच्या वर्षी येशील का? हा, काय काय दरवर्षी येतो. दरवर्षी येतो. काय काय पाहिलंस गावी? फणस, आंबे, कैऱ्या, जांभूळ. हे तर खाल्लंस, पाहिलंस काय काय? कोणती कोणती ठिकाणं पाहिलीस? कडावरचा गणपती, महालक्ष्मी. अच्छा. आणखीन? येणे गावातले गणपती वगैरे. मजा येते खूप. अच्छा. तुला? मला पण खूप मजा येते. काय काय खेळलास? क्रिकेट खेळलास? मित्र भेटले ना तुझ्या गावचे सगळे? अच्छा. काय सांगशील, मजा आली गावी? गावी मजा ही आमची साफसफाई, ही साईडला सगळी सफाई केली आणि बाकीचं ह्या भाजना भिजना हे आग पेटवून टाकली. तू तर गावी राहिलेस, गावचे दिवस भारी होते ते जुने. पहिलं किती होतं तर आताचं पण तसं राहितच. सगळी कामा करता, कुपन घातली ही सर्व काय चालूच आहे काम. सगळा न्यायचा आणायचा. आता साफसफाई चालू आहे. बघा कसं आहे, कोकणात नैसर्गिक नॅचरल हवा असते, त्याच्यामुळे इथला जो माणूस आहे तो जरी वयस्कर झाला तर आपल्या पद्धतीने सर्व कामं पूर्णपणे पार पाडत असतो. आता जरी बघायला गेलं तर आज किती वय आहे तुझं? आता किती 75. तरी अजूनही कोकणातली जी कामं आहेत ती अजूनही करतात. कारण की याला कारणीभूत आहे की कोकणातलं जे निसर्ग आहे, इथलं अन्न, हवामान, याचा
कोकणातील माणसांवरती परिणाम असतो आणि जुनी जी माणसं आहेत ती अजूनही व्यवस्थित आहेत. आई बघा आता काम करते, हे सगळं साफसफाई तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हे कौल आहेत ते व्यवस्थित रचण्याचं काम चालू आहे आणि आता थोडंसं थकलं त्याच्यामुळे इकडे निवांत चालू आहे आणि आतमध्ये जेवण चालू आहे. सगळं तयारी चालू आहे आतमध्ये जेवणाची. आता शेवटचे 2-3 दिवस राहिलेत ते कोकणात फुल एन्जॉय करणार. आता पुढचं काय नियोजन? नियोजन काय नाही, आता सगळं साफसफाई करून घर व्यवस्थित बांधून वगैरे कागद वगैरे लावून पावसाची पूर्वतयारी करून आम्ही मुंबईला निघणार. बरोबर. आता व्यवस्थित फाटी वगैरे रचण्याचं काम चालू आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे. इकडे अन्नपूर्णा देवी गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी हे मुख्य मंदिर आहे आपलं भैरवनाथाचं आणि मंदिराच्या शेजारी हे शैलेशदाचं घर आहे. तुम्ही मंदिराच्या ठिकाणी आलात तर इकडे या ठिकाणी आवर्जून भेट द्या, पण कोणीतरी असायला पाहिजे घरी. मे महिन्यात असतात, कधी पण या. मे महिन्यात असतात. बरोबर, हा. मदत करताय ना? चला तर मंडळी, मी तुम्हाला आता नदीवर घेऊन जातो. नदीवर बंधारा बांधण्यात आलेला आहे. तो बंधारा गावातील तरुण वर्ग तोडत आहेत. त्याचं कसं काम चालू आहे हे आपण नदीवर जाऊन पाहूयात. चला. आणि काम पण करतात, नाही मस्ती पण करतात आणि काम पण करतात. गावची पोरं बघ किती पोरं कामाला आलेत. हे व्हिडिओ घे. संकेत मे महिन्यामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर पुलाच्या खाली गोण्यांमध्ये रेती भरून ठेवलेली आहे, ज्यामुळे इथला पाणी अडवला जाईल आणि अडला जाईल. आता काही दिवसावरती पावसाळा आल्यामुळे ही रेती आहे गोण्यांमध्ये भरलेली खाली करावी लागणार आहे. तर आपल्या गावातील तरुण वर्ग हा गोण्या खाली करत आहे, आपण पाहू शकता. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.